रामाचं लग्न झाल्यापासून पुढे फिको कमी करायच्यात लाभा. अयोध्येचं राज्य दशरथ राजाने 12 वर्ष चालवलं. लग्नाच्या प्रसंगी रामाचं वय 15 वर्षाचं होतं आणि तिथून पुढं दशरथ राजाने अयोध्येचं राज्य 12 वर्ष चालवलं. आत्ता रामाचं वय किती? 15 आणि 12 27 वर्षाचे राम झाले. एक दिवशी राजा दशरथाने स्नान संध्या केली, राजवैभवाचा पोशाख अंगामध्ये घातला, सोन्याचा मुकुट डोक्यावर, आणि आरशाच्या समोर जाऊन स्वतःचा चेहरा पाहिला. एक वाक्य सांगतो तुम्हाला, आरसा कधीच कोण्या माणसाची भीड ठेवत नाही. माणूस दिसायला नकटा असेल, काळा असेल, गोरा असेल, जसा आहे तसा दाखवतो. तसं रामायण हा मानवी जीवनासाठी आरसा आहे. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलाच वैरी. आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिला आणि राजा दशरथाला कानाजवळ एक केस पांढरा दिसला. श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप भयसित केसा. मन उजरट आस उपदेशा, मन उजरट पण आस उपदेशा. श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप भयसित केसा. माणसाच्या डोक्याचे केस पिकायला सुरुवात होती कानापासून, कारण ती यमाची दासी असती अशोकांना. इकडे लक्ष दे रे. केसाच्या रूपाने यमाची दासी उगवती कानाजवळ, कारण सूचना करण्याची पद्धत कानात आहे. केसाच्या रूपाने यमाची दासी तो उगवतीन, त्या माणसाला सूचना करते, तुझं वय झालंय, कारभार पोराच्या हातामध्ये दे. रामायणाची सूचना आहे. म्हणून शहाण्या माणसांनी डोक्याचे केस पिकायला सुरुवात झाली की कारभार पोराच्या हातात द्यावा, अशी संदेश आहे रामायणाचा. पण आता रामायणात सांगायला ते पटत नाही. का नाही पटत? पोरगच बापाच्या आधी पिकत आहे, त्यामुळं कारभार कुणी कुणाच्या हातात द्यावा ही भानगड आहे. पण जुना संदेश आहे रामायणाचा. डोक्याचे केस पिकायला सुरुवात झाली. दशरथ राजाला संदेश मिळाला. वशिष्ठ गुरुदेवाच्या आश्रमावर गेले आणि चरणावर नतमस्तक झाले. गुरुदेव जी, पूर्वी जी म्हणण्याची पद्धत होती, कारण शब्दामध्ये आदर केला जात होता. जर सासूबाईनं हाक मारली ना तर सुनबाई म्हणायची जी जी जी. आता सासूनं हाक मारली तर सून काय म्हणती? बाई आता आता. आता जर सासूनं हाक मारली तर 5 मिनिटं सून काहीच बोलत नाही, आणि जरी बोलली तरी मोठ्यानं म्हणती काय. जणू सासू बीपी वाढून मेली पाहिजे. पण जुन्या काळामध्ये काय होतं? आदर होता. अहो आपल्या गावात सुद्धा मी तसं म्हणलेलं ऐकले.
जुन्या काळातल्या म्हाताऱ्या बाया एकामेकीला आत्याबाई जी फुईबाई कुठे गेलं काय घेऊ काही मिळच नाही त्याचा. राजे गुरुदेवाला म्हणले गुरुदेव, वशिष्ठ गुरुदेव अयोध्येच्या सम्राटाला म्हणतात, जी राजे साहेब माझी इच्छा आहे महाराज की हे अयोध्येचं राज्य रामाच्या स्वाधीन करावं. काय आनंद झाला वशिष्ठ गुरुदेवाला. राजा, अरे तू काय रामाचा कुणी दुश्मन असेल त्याची सुद्धा इच्छा आहे की आमचा राजा राम असावा. जाहीर केलं, उद्या सकाळी 10 वाजता रामाला राज्याभिषेक. आता जमलं, आता सिस्टीम जमली. आवाज वाढवायचा नाही, हेच छान आहे. त्यासाठी गावातील सर्व महिलांनी सडा सारवण, दाराला तोरण, नवे कपडे, पंचारतीचं ताट, भजन, हरिपाठ. उद्या सकाळी 10 वाजता रामाला राज्याभिषेक. अयोध्येमध्ये रामाला राज्याभिषेक जाहीर झाला आणि ह्याचा गोळा उठला इंद्राच्या पोटात वरी. इंद्रानं 33 कोटी देवाची मीटिंग घेतली. मीटिंग मध्ये चर्चा केली, ए देवतानो, उद्या सकाळी 10 वाजता राम राजगादीवर बसणार आहे. राम जर राज्य गादीवर बसले तर राम सीतेला घेऊन जंगलात येत नाही. राम जर सीतेला घेऊन जंगलामध्ये नाही आले तर रावण सीतेची चोरी करीत नाही. रावणाने सीता नाही चोरली तर राम रावणाला मारित नाही. रामानं रावण नाही मारला तर तुम्ही 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यातले तुम्हाला सुटका नाही. काय करायचं बोला. समजा ही रावणाचीच मीटिंग आहे, काय करायचे. अहो कोणीच बोलत नव्हतं तिथं. मग इंद्रानं तिथं एक बाई बोलवली. बाई, कारण फोडाफोडीचं राजकारण बाईला जसं जुळत तसं गड्याला जुळत नाही. कोणती बाई बोलवली. सरस्वती नावाची बाई बोलवली. इंद्रानं सांगितलं, आका काही कर, पण अयोध्येमध्ये जाऊन राम 14 वर्ष जंगलामध्ये कसा येईल असं काहीतरी कटरच. सरस्वती विकल्पाच्या रूपामध्ये अयोध्येच्या सीमेवर येते. पण सरस्वतीला प्रश्न पडतो की रामाला विरोध करणारे या गावात कोण असेल. एकही जन्माला आलेलं नव्हतं माणूस रामाला विरोध करणार. पण एक पात्र सरस्वतीला सापडलं, मंथरा नावाची दासी. कारण मंथरा दासीचा जन्म अयोध्येमधला नाही. कैकेयीच्या लग्नात कैकेयी भोळी होती म्हणून कैकेयीच्या बापाने कैकेयीसाठी लग्नात सप्रेम भेट पाठवलेली वस्तू म्हणजे मंथरा दासी. आणि मंथरा दासीच्या शरीरामध्ये जाऊन प्रवेश केला कुणी, सरस्वतीने, पण विकल्पाच्या रूपामध्ये. विकल्प. गल्ली सजलेली होती. महिलाच्या हातात पंचारतीचे ताट, भजन चालू होतं, रामाचा राज्याभिषेक. आणि त्या गल्लीमध्ये मंत्रदासी दासे तुलसीजी त्याचं वर्णन करतात. दीक मंतरा नगरु बनावा, दीक मंतरा नगरु बनावा, मंगल मंजुल बाज बजावा, मंजुल मंजुल बाज बजावा, उससी लोकन का उचाऊ, जगीरो जे काऊ काऊ, राम तिलक सुन बाबुर दाऊ, राम तिलक सुन बाबुर भाऊ, दीक मंतरा नगरु बनावा, दीक मंतरा नगरु बनावा, मंगल मंजुल बाज बजावा, मंजुल मंजुल बाज बजावा. ए बायांनो, ए कशाचं भजन चाललंय ग. ए कशाचा उत्सव आहे ग. मंत्रदासी त्या गल्लीत बायाला येऊन म्हणती, ए दीख मंतरा नगरु बनावा, मंगल मंजुल बाज बदावा, पुछशी लोगन कहाँ उचाऊ, राम तिलक सुनी बाऊर दाऊ. गल्लीतली एक तापड स्वभावाची बाई होती.
ती धावली मंत्रदाशीवर, ए कुठं निघालीस वर तोंड करून, कपाळाला कुंकुनाईन, 4 ठिगळाचं लुगडन, तुला माहित नाही आज रामाचा राज्याभिषेक आहे. गारकून फिरली त्या बाती कैकेयीच्या महालात घुसली. पडलेला चेहरा मंत्रादासीचा पाहून कैकेयी म्हणती, माय मंत्रे कशानं तुझा चेहरा सुंभारलाय ग? अगं माझ्या रामाला राज्याभिषेक आहे आज, कशानं तुझा चेहरा पडलाय? मंत्रादासी कशी करती? हेच केलंस तू, असाच लावलाच दिवा. कैकेयी म्हणती, अशी अंगाला आळू की पिळू की कागद देती तू? काय झालंय ती नीट सांग ना. मंत्रदासी म्हणती, माय तुला खरं सांगू कैकेयी, 14 दिवस झालं तुझ्या घरातला तमाशा बघते मी. 14 दिवस झालं. राम राज्याभिषेक रामाला ठरलाय, राज्यमाता कौशल्या, राज्यपिता दशरथ. आणि बाई तुला भरताला फरशी साफ करायला ठेवलंय. नाही फरशी साफ केली नीट तर तुम्हाला हाकालून देणार आहेत. तिथं कैकेयी मंत्रदासीला म्हणती, तुझं थोबाड फोडीन. जिच्या पोटी राम जन्माला आला अशी माझी कौशल्या दुर्बुद्धीची नाही. ज्या राजाच्या पोटी देव जन्म घेतो असा वाईट बुद्धीचा माझा पती नाही. एवढ्याहून ओळखा की रामावर कैकेयीचं किती प्रेम असेल. बिघडत नाही कैकेयी, पण कैकेयी बिघडत नाही म्हणून मंत्रादासीनं धरणीवर अंग टाकलं. बघा एक वाक्य तुम्हाला सांगतो, रामाचे खरे शत्रू कोण? महाराज इतकं कळत नाही का हो तुम्हाला? रोज रामायण सांगता. रामाचे खरे शत्रू रावण कुंभकर्ण. असं जर कळालं रामायण तर पालथ्या घागरीवर पाणी आहे. रामाचे खरे शत्रू घरातले 3 माणसं आहेत. इथं आध्यात्मिक तत्व शिकवलंय. लोभ नावाचं पात्र मंत्रादासी आहे, क्रोध नावाचं पात्र कैकेयी आहे, आणि काम नावाचं पात्र राजा दशरथ आहे. धरणीवर अंग टाकलं मंत्रादासीनं गडबडा लोळती, आणि दयाच्या अंतकरणानं कैकेयी खाली वाकली. ए मंत्री उठ बरं. हात लागल्याबरोबर मंत्रादासीच्या शरीरातला संपूर्ण रोग कैकेयीच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. लटकापती कैकेयी, ए मंत्री उठ बरं. तू म्हणशील ते करते. उठली मंत्रादासी. कैकेयी तुला घाबरायची गरज नाही मी आहे. कैकेयी म्हणती, सांग काय करू? मंत्रादासी म्हणली, तू एक काम कर, कूप भवनामध्ये जाऊन रुसून झोप. कूप भवन म्हणजे पूर्वी श्रीमंत राजाच्या राजवाड्यामध्ये रुसून झोपायची सेपरेट रूम असायची. त्या रूम मध्ये जाऊन माणूस गेला की समजायचा हा रुसला. वरी नाव लिहिलेलं कूप भवन. कूप भवनामध्ये जाऊन झोप. रात्री 10 वाजता राजा दशरथ येईन, उठायचा प्रयत्न करील तुला. उठू नको कैकेयी. रामाची शपथ वाहून राजा वचन देत नाही तोपर्यंत उठायचं नाही. आणि एकदा रामाची शपथ वाहून वचन दिलं की कैकेयी उठ. राजाकडे पूर्वीचे तुझे 2 वर आहेत. पहिल्या वराने भरताला राजगादी माग, आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास माग. ही रामायणातली मंत्रादासीची कूटनीती आहे. मंत्रादासी कैकेयीला म्हणती, आधी रामाला वनवास मागू नको. आधी जर तू रामाला वनवास मागितलास, का माझ्या लाडक्या श्रीरामाला वनवास म्हणून राजा अटॅक येऊन जर मी आला तर भरताला राजगादी कवा मागची? म्हणून तू आधी भरताला राजगादी माग, नंतर रामाला वनवास माग, आणि तिथून पुढे तू हा नवरा मी आला तर मरू दे. ही कुणाची नीती आहे? मंत्रादासीची. हो. रुसली कैकेयी. कूप भवनामध्ये जाऊन झोपली. कशी रुसली कैकेयी तुम्हाला इथून दाखवतो. कपाळाला कुंकुन आहे, 4 ठिगळाचं लुगडं, बोंदरीच्या पोत्यावर भिंतीला चिटकून एका भुजावर झोपली. कुणी रुसवली कैकेयी? महिला मंडळी. बाई कुणी रुसविली कैकेयी?
एकीचं तोंड उघडा ना. कुणी कुणी रुसविली ग माय? ए सांगा ना. मंत्रादाशी माझी सगळ्या मावल्याला विनंती आहे, सगळं रामायण विसरा, पण एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. एवढी मंत्रादाशी गुरु करा आणि घरी जा. काय मावश्या म्हणताल, महाराज मंत्रादाशी गुरु केली असती पती जिवंत कुठे? बाई त्या अवलादीला मरणच नाही. कुठे मंत्रादाशी दाखवू का? एका आईच्या उदरातून आलेले सख्खे 4 भाऊ एकत्रित कुटुंब आनंदानं चाललंय. चौघी जावा एका ताटात बसून जेवतात. शेजारणीला हे मावश्या हो बरं वाटत नसतंय. काय करती शेजारीन? दारात येऊन उभी राहती आणि दारातून बघती चौघी जणी कशा जेवात्यात. दारातून त्या चौघीतली एक जाऊ फोडली. कशी फोडली माये? इकडे पहा कशी फोडली. त्या बाग चहा प्यायच्या निमतानं. ए भागा, भागानं हात धुतला आणि भागा गेली शेजारणीच्या इथं. आणि चहा प्याता प्याता बाई पंप मारला पॉवरफुल. कशी करते शेजारी? अगं ए भागे माय, खटल्याच्या घरात तुझ्या अंगावर निसते हाडच उरलेत की माय, बाईला वरी कष्ट करू करू. भागे आणि भागे तुला काय माहिती आहे का ग? तुझा थोरला बाया नाही का, बगड्या कपड्यावानी कपडे घालतो बाया बाव्या, त्या बायानं वडवणीला इंडिया बँकेमध्ये बायकोच्या नावावर 10 लाख शेजारणीचं ऐकून घराचा खेळ खंडोबा झाला का नाही? झाला का नाही मावशी? कोण्या कोण्या बाईने केला हातवरी घ्या. अरे ह्याच्यात 70% मंत्रादाशीचं शिष्य मंडळ आहे, 70%. पण आता काय करी? म्हणून आता हे नवीन नवीन नांदायला आलेल्या पोरीला सांगतो, शेजारणीचं ऐकून आपल्या सोन्यासारख्या घराचं वाटोळं करू नका. आता ह्या पुढं बसलेल्या आहेत का, ह्या सगळ्या घर फोड्याच आहेत. ह्या पुढल्या कडीला बसल्यात. रोज रामायण ऐका त्यात करणीला चुकत नाहीत. महाराजाच्या पायावर पैसे ठेवीतीन, घर फोडीती. आता सगळ्या भाब्याच आहेत माझ्या. एखादीच्या मनात तरी खरखरलं, महाराजाला माझं नाव कोणी सांगितलं का काय? बरं का, नवीन नवीन नांदायला आलेल्या पोरीला माझी विनंती, कारण हे सध्या मी ऐकतोय, 1.5 दिवस बाई घरात आली की दुसऱ्या शेजारणीचं ऐकतीन, घराला फोडीती. पहा तुम्ही, सोन्यासारख्या घराच्या चिंदाड्या करून बाई सोन्याचं घर कोणी बांधलं? काय इतकी वाईट वेळ आपल्या घरावर आणावी सांगा मला तुम्ही. माझी पाया पडून विनंती, आपल्या गावात नवीन आलेली सोन, त्या बाईनं हे घर जिवंत ठेवावं आणि स्वतःचं नाव कमवावं. मला एका माणसानी लग्नाला गेलो, 6,000चा पालकोर बांधला. म्हणलं गुरुजी पालकूर आहे? म्हणले महाराज आमच्यासाठी वामन भाऊन भगवान बाबा तुम्हीच आहेत. मी ते का उल्लेख करायला लागलो, सोनवणे सर आहेत. महाराज 4 भावाचं खटलंय, 4 भावाला मिळून 16 लेकरं घरात. 16 एका बाईनं 16 लेकरं शिकवून अधिकारी केले, एका बाईनं. कान उघडे करून ऐक मावशे, तुला पाया पडून विनंती आहे. 4 जावाचे लेकर एका बाईनं अधिकारी केले. माईच्या पाया पडत नाहीत ते पोरं आल्यावर. कुणाच्या पाया पडतेत? चुलतीच्या पाया पडतेत. सगळे डॉक्टर अधिकारी पोरं काल होते. त्या बाईनं तिच्या नवऱ्यानं, सोनवणे सर तुम्हाला माहीत असतील, 4 धाम करणाऱ्याला, फुलसांगवीचे,
4 धाम माझ्यासोबत केले बरं का अण्णा. ती बाई 4 धामाला माझ्यासोबत, करोडो रुपयाचे मालक लोक, पण गर्व घमेंडी नाही. 16 लेकर एका बाईनं घरात शिकवणं. काल आली बाई, काल ओ काल आली. आणि साधा भोळा थोरला बाह्या, त्याची लेकरं तिला घरात खापानात. काय वाईट दिवस आलेत काय सांगावं तुम्हाला. रामायणाला ऐकू नका माझ्या, पण माझी विनंती आहे, या रामायणात कोणतीही माझी माय माऊली असन, तिनं घर कसं टिकून राहीन ही काळजी घ्यावी. पहाटे 5 वाजता घरामध्ये बाई उठली पाहिजे. पहाटे 5 वाजता. हो. आणि मेन बाईवर सगळं घर अवलंबून आहे. पहाटे 5 वाजता उठून 10 बायाचं काम करू शकते एक बाई. हो. दुसऱ्या बाईची बरोबरी कधी करू नये. ज्या बाईला खाटल्यात मोठं व्हायचंय त्या बाईनं 10 बायाचं काम करायचं. तिच्या लेकराचं चांगलं नाही झालं तर मला म्हणा. हुकचूक करणारी बाई चलन तिच्या माग माग हळूहळू. कुणीही असल, भाऊ भाऊ असतील, जावा जावा असताल, तुम्हाला एकत्रीकरण करून नाही नांदता आलं तर तुमच्यात कमतरता एवढं लक्षात ठेवा. लाख शेजाऱ्याच्या खांद्यावर हात टाकून चलत असेल माणूस आणि घरच्या माणसाला दुःख देत असेल, त्या जगण्याला चव नाही महाराज. काही चव नाही त्या जगण्याला. म्हणून एकत्रीकरण शिकवणारा ग्रंथच आहे रामायण. लय पसारा धरून सांगण्यापेक्षा. असो, ही जर शेजारीन दारात आली का तर हिला टाचानं रगडायचं. घर जिवंत ठेवायचं असलं तरच रामायण तुमच्या घरात आहे. नाही तर रामायण मंदिरात चलू द्या, महाभारत घरात, काही अर्थ नाही त्याला. काय झालं, काही रुसली आणि कूप भवनात जाऊन झोपली. रामाचा नंबर 1चा शत्रू आहे मंत्रादाशी लोभ आहे. घी पोरासाठी राज्य मागून. नंबर 2चा शत्रू कैकेयी. 10 वाजता राजा दशरथ आला आणि कैकेयीच्या भुजाला हात लावला. रुसली होती कैकेयी, तिथली तिथं घरकून फिरली आणि दशरथ राजाच्या हाताला अशी हिंजाडा मारती असा. आणि तोंडातला शब्द आहे, तुमचं थोबाड पाहण्याची माझी इच्छा नाही, जाता माझ्या मालातून निघून. कैकेयी क्रोध, दशरथ राजाचा 2 नंबरचा शत्रू. आणि इतकी बाई बोलती तरी हे तिथंच गोंडागोळीचं काम. गोरी पान दिसायला देखणी होती कैकेयी, अतिशय देखणी कैकेयी. म्हातारी झालती पण डाय करीत होती. म्हातारी झालती पण डाय करीत होती. त्यामुळं राजा तिथंच बसायचा. आणि लाडानं 6 नावं ठेवली होती कैकेयीचे. हे सुमुखी, सुलोचनी, गजगामिनी, ए कैकेयी. लाडानं नाव ठेवलं होतं, तिचा कंठ कोकिळ्यासारखा होता म्हणून एक कोकिल कंठी. मी म्हणतो पुरुषांनी आपल्या पत्नीवर जरूर प्रेम करावं, पण वयाची मर्यादा असावी. नाही तर 90 वर्षाचा म्हातारा. हसू नको. 90 वर्षाचा म्हातारा आणि 85 वर्षाच्या म्हातारीची वाकून दाढी धरतो. नको नको, हे कोकिल कंठी नको माय. इथल्या म्हाताऱ्या माणसानी बायानी जीवाला खायचं नाही, हे रामायणातलंय आणि घडलंय ते सांगतो. असं काही चुकीचं नाही. म्हातारा झालता राजा दशरथ, कैकेयी कशाला बसला तिची दाढी चिवडीत. झालं बापू, लग्न नाही झालं तुमचं? नाही, ह्यो ब्रह्मचारी माणूस आहे. कोकिल कंठी. एक कैकेयी, मागशील ती जगातली वस्तू देतो. तुला तसं पटत नसल तर रामाची शपथ वाहून कैकेयीला वचन दिलं राजा दशरथाने. मुद्दा सांगतो तुम्हाला, मुद्दा लक्षात घ्यायचा ह्या रामायणातला. इतकं बी माणसाली बायकोच्या हातात जाऊ नये
की जेणेकरून घराचा धुराळा उडल. बाई किती बी शहाणी असली तरी तिची पावर पुढचं बोलत नाही. म्हणून शहाण्या चाणक्यनी ती वाचवा तुम्ही. जन्मजात स्त्रीच्या रक्तामध्ये 8 दोष सांगितलेत. म्हणून जो शहाणा माणूस आहे त्यानं बाईच्या हातात घरात कारभार कधी देऊ नये. आणि तुकोबारायाचं प्रमाण आहे, धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे, आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की गावातली नाली किंवा मंदिर साफ करायला त्याला लाज वाटत नाही. उठली काही रामाची शपथ वाहिल्यावर, महाराज माझे 2 वर आहेत तुमच्याकडं. बोलणं काही 2च्या बदल्यात 4 देतो. म्हणली 2च द्या. बोल काय देऊ. गोस्वामी तुलसीजीनी चोपाई लिहिली. काय मागितलं महाराज कैकेयीनं. सुनहु प्राण प्रिय भावत जी का. दशरथ राजाला प्राण प्रिय शब्द वापरला. याचा अर्थ असा होतो की राजा प्रिय नाही तिला, राजाचा प्राण प्रिय, राजाच्या प्राणावर जी टपली. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर भरत ही टिका. महाराज पहिल्या वराने माझ्या भरताला राज्य द्या, भरताला राज्य द्या. कैकेयीनं भरताला राज्य मागितलं दशरथ राजाकडं. ही चूक केली असं वाटतंय का तुम्हाला. नाही महाराज. कोणत्या आईला आपल्या लेकराचं चांगलं व्हावं वाटत नाही. कैकेयीनं भरताला राजगादी मागितली ही अजिबात चूक नाही. पण एक मोठी चूक केली कैकेयीनं की रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला. माझी विनंती आहे तुम्हाला, कधीही माणसाची अशी भावना नसावी माझ्या लेकराचं भलं व्हावं आणि शेजाऱ्याच्या लेकरांनी भीक मागावी, अशी कधीच भावना नसावा. स्वर द्या. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर भरत ही टिका. मागहु दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस बेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. धाडकन दशरथ राजा धरणीवर पडले. हो कशी बशी मूर्छा सावरली. महाराज अनेक ठिकाणी आपण पाहतोय काही घरामध्ये बाई कुत्र्यावानी हाल करती गाड्याचे. कुत्र्यावानी हाल भोगावा लागतात काही गाड्या माणसाला. काय जीवन जगणं असेल ते. एवढा मोठा वेद्धेचा सम्राट पण मूर्छा सावरली कैकेयी. हे कैकेयी, भरताला राज्य ठीक आहे पण रामाला का वनवास. तिथं कैकेयी काय म्हणती, बाई भारताला राज्य म्हणल्याच्या नंतर दुःख होतंय तुम्हाला आणि रामाला राज्य म्हणल्याच्या नंतर आनंद होतोय. जा उठा उठा, आता माझ्या महालातून निघून जा. मी जाहीर करते हा रघुवंश झोटा वंश. रघुवंश मी जाहीर करते की हे रघुकुल खोट आहे. जा माझ्या महालातून निघून. भारताला राज्य म्हणल्यावर दुःख होतंय आणि रामाला राज्य म्हणल्यावर आनंद होतोय अशी झटक्यानं कैकेयी बोलती. महाराज पाहता पाहता रात्र निघून जाते आणि पहाटे पहाटे कौशल्यामाईनं सुमंत प्रधानाला बोलवलं. सुमंता, रोज महाराज माझ्या महालात 4 वाजता पहाटे येत असतात. आज तर रामाचा राज्याभिषेक 5 वाजले. पहा बरं, कैकेयीच्या महालामध्ये सुमंत प्रधान आले. धरणीवर पडलेला अन्नदाता राजा पाहिला, कोपऱ्यात बसलेली कैकेयी पाहिली. सुमंत प्रधानांनी हात जोडले. राणी साहेब, माझे मालक असे का पडले.
काही म्हणती सुमंत आल्या पावलाने वापस जाण, रामाला पाठवून दे. आल्या पावलानं वापस जातो सुमंत, रामाला पाठवलं जाते. धरणीवर पडलेला आपला जन्मदाता बाप पाहून कैकेयीला रामाने विचारलं, आई बाबा असे का पडले? कैकेयी म्हणती, भरत आपले हे रामा, त्याचं असं झालं, तुझ्या बापाकडे पूर्वीचे माझे 2 वर होते. पहिल्या वराने भरताला राजगादी मागितली, दुसऱ्या वराने 14 वर्षाचं जंगल मागितलं तुला. राम थैथै नाचले, जननी तू जननी. आई कालच माझं नाव राज्यासाठी जाहीर झालं. मी कालच विरोध केला होता की माझं नाव न पुकारता भरताचं पुकारा. भरत राजगादीवर बसवा, माझा भरत मोठा होईल आणि मी त्याचा मोठा बंधू म्हणून डबल मोठा होईल. पण लोकांनी ऐकलं नाही. आई योग्य निर्णय तू घेतलास, आई येतो मी. धरणीवर पडलेल्या बापाला नमस्कार केला. राम निघून गेले. कौशल्या मातेच्या महालामध्ये रामाचा चेहरा कौशल्यामाईनं पाहिला. रामा, अरे आज राजगादीवर बसायचंय तुला. तुझा सोन्याचा टोप, कानातली कुंडल, मोत्याची माळ, पिवळा पितांबर, पायातल्या खडावा, पैंजण, कंबरपटा काढून ठेवले. बाबा स्नान करून घे. रामाने सांगितलं, आई अवैध्येचं राज्य कमी वाटलं म्हणून माझ्या कैकेयी मातेनं बाबानं 14 वर्षासाठी जगाचं राज्य दिलंय. आणि मग कौशल्या मातेला धक्का बसला. रामायणामध्ये दृष्टांत दिला, इकडे लक्ष द्या. श्री भाऊवरी बघतात थोडस. तुलसीजींनी दृष्टांत दिलाय की कौशल्या मातेची अवस्था कशी झाली. कल्पना करा, सापाच्या तोंडामध्ये चुचुंद्री डोकेसर. आमरस खाल्लाय ना? खा, आणू का अजून प्यायला? नाही का? सापाच्या तोंडामध्ये चुचुंद्री आहे. तोंडातली चुचुंद्री साप सोडून देतो तर आंधळा होतो, आणि ती चुचुंद्री गिळून टाकतो तर सापाला मरण स्वीकारावं लागतंय. जसं सापाची अवस्था तसं कौशल्या मातेची अवस्था आहे. रामा, वनवासाला तुला जाऊ नको म्हणावं तर तुझ्या बापाने कैकेयीला वचन दिले. रघुकुलाचा नियम आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परुबचन न जाई. आणि अशी कोणती आई आहे की पोटच्या लेकराला 14 वर्ष जंगलात जा म्हणील? असं कोणता आईचं अंतकरण आहे? रामाला कवटाळ्यामध्ये धरून खूप रडली कौशल्या माता. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी ओव्या लिहून ठेवल्यात. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळावना, मजसी आला प्रेम पाना, कोणा पाजू राघवा. बाळ माझा केविलवाणी, कुठे पिसील बाळा पाणी. कसा कोपला कैवल्यदानी, परतोनी ये रे श्रीरामा. डोहीचे आटता जीवन, जेवी तळमळती मिन, तेवी अवैध्येचे जन रामाविन तळमळती. जगाचा बाप आहे महाराज, पण आईच्या प्रेमापोटी ढसा ढसा रडला. या कवल्याला सीता उभी होती. सीते, तू थांब, 14 वर्षे कठीण वनवास आहे. सीता म्हणते, पतिदेव, पत्नी ही पुरुषाची सावली आहे. माणूस सगळं सोडू शकतो पण स्वतःची सावली नाही सोडू शकत. गोस्वामी तुलसीजींनी दृष्टांत दिला. सीता म्हणते, तुमची अवैध्या स्वर्ग आहे, पण तुमच्या विन मला नरक आहे. जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी
नदी नदी बिन बारी जिए भी नदी नदी बिन बारी वैसे उन्हात पुरुष बिन नारी वैसे उन्हात पुरुष बिन नारी जिए बिन दिया नदी बिन बारी जिए बिन दिया नदी बिन बारी दृष्टांत दिलाय 7 फूट उंचीचा माणूस आहे पण माणसामध्ये प्राण नाही. माणसाला काही किंमत द्या. 2 किलोमीटर रुंदीचं नदीचं पात्र आहे पण नदीमध्ये पाण्याचा थेंब नाही. नदीला किंमत द्या. तसं नौजवान देखणी बाई आहे पण जीवनात तिचा पती तिच्या सोबत नाही. त्या बाईला जगात किंमत नाही. सोपाईत लिहिलंय जिय बिन दीह नदी बिन बारी वैशे हु नाथ पुरुष बिन नारी. ठीक आहे सीते येतीस तर चल. एक पॉइंट सांगतो रामायण स्टॉप. लक्ष्मणा थांबतो इथं. लक्ष्मणानं सांगितलं दादा मला टाकून जात असाल तुम्ही तर उद्या लक्ष्मण जिवंत नाही सापडणार जगात. बापरे लक्ष्मणा येतोस माझ्यासोबत. आईची परवानगी घेऊन ये. उडत बागडत आईकडे गेले लक्ष्मणजी. आई मला रामाच्या सेवेची परवानगी दे. 14 वर्षे जंगलात जातोय. सुमित्रा माता म्हणते लखन मला असं वाटतंय की सगळं दूध माझं तुझ्या पोटात गेलं नसावं. एखाद्या वेळेस तरी माझ्या गैरहजेरीमध्ये तुला कैकईने दुधाचा घोट पाजला असावा. आई असं का बोलते ग. लक्ष्मणाला आई म्हणती रामाची सेवा करायची संधी मागायला आला मूर्खा तू. आज तू मागतो हे पण लक्ष्मणा तू माझ्या पोटात होतास त्या काळात तुझा बाप मला डोहाळं विचारायला आलता. त्या काळात तुझ्या बापाला मी डोहाळं मागितलं होतं की पतिदेव माझ्या कुशीमध्ये जन्म घेणारं बाळ रामाची सेवा करणारा असावं. त्या काळात मागितलेलं मागणं तू आज मागतो. किती मूर्ख आहेस तू. ऐका पुढचं. सुमित्रा माता म्हणते लखन जा रामाची सेवा करायला पण माझी शपथ आहे तुला 14 वर्षाच्या काळात स्वप्नात सुद्धा तुझ्या मनात रामाबद्दल भेद आणू नको. आई स्वप्नात भेद येऊ नये असं जर तुला वाटत असेल तर खरं सांग मला स्वप्न कधी पडतं. बाळा स्वप्न झोपल्यावर पडतं. कर्कन वाकले लक्ष्मणजीने आईच्या पायावर हात ठेवला. आई तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो 14 वर्षे झोपणार नाही तर स्वप्न कसं पडणं स्वप्नातला भेद कसा तयार होईल. आईच्या पायाला हात लावून 3 गोष्टीचा त्याग केला. राम लक्ष्मण सीता कैकेयीच्या महालात धरणीवर पडलेल्या राजा दशरथाचं दर्शन घेतलं. मान उचलून राजा दशरथानं सुमंताला सांगितलं सुमंता रथ सज्ज कर त्याच्यामध्ये माझे हे 3 लेकरं बसव. 4 दिवस गावाच्या भोवताली फिरून वापस आण. रथ सज्ज केला. त्या रथामध्ये राम लक्ष्मण सीता बसले. संपूर्ण गाव रडत होतं. जिथे राम तिथे गाव. एकही माणसाने गावात राहायचं नाही म्हणून संपूर्ण गावासहित राम पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर करतात. या ठिकाणी आज रामायणाला पूर्णविराम.